तो संध्याकाळचा वेळ आहे आणि काहीतरी झटपट असं खावंसं वाटतं. मग मॅगी तर नाही खावंसं वाटत, म्हणून आज काहीतरी नवीन ट्राय करू म्हणून शेवायची खिचडी बनवलेली आहे. तर रेसिपी आहे की कांदा वगैरे कापून घेतला. मला तसं टमॅटो आवडत नाही आहे म्हणून मी टमॅटो टाकत नाही. आणि बेसिकली कांद्यामध्ये खूप छान होतो. कांदा टाकला, शेवई घेतली, मग त्यात कढई गरम करायला ठेवलं, मग त्या शेवई टाकून दिलं. शेवई मस्त थोडंसं तेल टाकून आहे ना खरपूस असं भाजून घेतलं आहे. तो मग ते खरपूस भाजून झालं की एका ताटात काढून घेतला. मग त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. त्या तेलामध्ये कांदा टाकला. कांद्यामध्ये मस्त कांदा लालसर असा भाजून घेतला. आणि तसं मुलं झोपलेले होते माझे, म्हणून मला एवढं सगळं करायला वेळ भेटला. आणि मस्त त्याच्यात तिखट टाकलं, हळद टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. व्यतिरिक्त काही मसाला मला आवडत नाही आहे. आणि पाणी टाकलं, 2 ग्लास असं पाणी टाकलं. शेवई कशी फुलत नाही आहे. आणि म्हणजे आम्ही तसा मैदा वगैरे वापरत नाही आहे, फक्त गव्हाच्या पिठाचा होता. आणि पोरांना द्यायला पण बरं वाटतं आणि मला पण खायला बरं वाटतं, हेल्दी असं. मग काय केलं, त्याला पाण्याला मस्त उकळी आणू दिलं आणि भाजलेली शेवई त्यामध्ये टाकून दिला. झाला बस 2 मिनटात होतो. मॅगीपेक्षा पण कमी वेळेत होतो आणि प्लस काय असं हेल्दी असतं, मॅगीपेक्षा हेल्दी असतो आणि खायला पण अप्रतिम लागतो. एवढा मस्त टेस्ट आहे ना याचा. तर तुम्हाला त्याची रेसिपी शेअर केली आहे, तुम्ही बघा करून. बाय बाय.